प्रेक्षकांनो, छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 12 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर आपण बघितलं काल विशाल बयोला म्हणत असतो की मी त्या सौदामिनीला कधीच सोडणार नाहीये। बयो म्हणायला जाते त्याला की अहो काही झालं तरी ती तुमची आई आहे। विशाल चिडतो तिच्यावर आणि म्हणतो ती माझी आई नाहीये, ती माझ्याशी जे काही वागली ते मी विसरू शकत नाही आणि तुझ्याशी जे काही वागली तेही मी विसरणार नाहीये। बयो म्हणते असं नव्हतं म्हणायचं सर मला, बरं जाऊ द्या सोडा बरं विषय, तुम्ही जेवून घ्या। आणि बयो त्याच्या म्हणजे त्याला एक घास खाऊ घालते आणि जेव घालते। तर आता इकडे या आरवची लव्ह स्टोरी पकडली जाते की काय अशी भीती वाटते आरवला। इरा म्हणते अंकिता तू इथे काय करतेस? आता अंकिता काहीतरी थातूर मातूर कारण देते ते मी ते आरवकडनं नोट्स घ्यायला आले होते, ते नव्हते का रे नोट्स आरव? आता इरा म्हणते कसले नोट्स? मग आरवला पण लक्षात येईना कसले नोट्स। इरा झाली आहे कन्फ्यूज, पण इरा काही एवढी येडी नाहीये, तिला बरोबर कळतं सगळं। आरव आणि अंकिता काहीतरी कारण देतात असंच की आरव म्हणतो हो नोट्स पाहिजे होते ना अंकिताला म्हणून ती आली होती आता। अंकिता म्हणते हो ना आरवकडेच होते ते नोट्स। दोघं एकमेकांना खाणाखुणा करतात, पण इरा आता विचार करायला लागते कुछ तो गडबड है। पण आता ही असं कारण देते अंकिता आणि लगेच इथून पळते। दरवेळेला अंकिता तर पळते पण आरव अडकतो ना। आता इरा त्याला स्पष्टच विचारते दादा या अंकिताचं आणि तुझं काही चक्कर तर नाही ना चालू आहे? पण आरव आता म्हणते हे छे काहीतरी आपलं बोलतेस इरा, तसं काही नाहीये, ही खरंच तुझ्याकडे नोट्स घ्यायला आली होती पण तुझा विषय तर वेगळा आहे असं ती आरवला पकडते। पण आरव आता लगेच अभ्यासात बिझी झालाय असं दाखवतोय। असो पण आता इकडे रमाकांत आणि गौतमी भेटलेत, आपण बघितलं होतं काल। आता गौतमीला रमाकांत म्हणतोय वहिनीनू जेलमधून सोडलात आता घरात एंट्री द्या ना। गौतमी म्हणते ते मला सांगू नका रमाकांत भाऊजी, ते तुम्ही तुमच्या रिस्कवर करा। सुमनकडनं तुम्हाला कशी परवानगी घ्यायची आहे, घरात कसं यायचं आहे ते तुमचं तुम्ही बघा, त्यात मी तुम्हाला मदत नाही करू शकत। जेलमधनं मी सोडवलं एवढंच करू शकते असं म्हणून ती निघून गेली। आता रमाकांत विचार करतो काय करावं बरं जेणेकरून घरात घुसता येईल। आता नक्कीच पश्चातापाचे अश्रू गाळल्याशिवाय याला घरात एंट्री मिळणार होती का? तर आता शुभमकर आलेत सुमनकडे आणि विचारतात बरं आहे का तुझा पाय? सुमन म्हणते दादा अरे त्या बहुलेचं काय केलंस तू? शुभमकर म्हणतात तू एवढी काळजी करू नको, त्याला बरं नाहीये, त्याला म्हणजे काही आठवत नाहीये मागचं, त्याच्यावर ट्रीटमेंट करू आणि बघू पुढे काय करायचं ते। सुमन म्हणते बघू पुढे वगैरे नाही, आपण ना बयोला सांगून देऊ सगळं त्याच्याबद्दल खरं खरं, उगाचच काय बयोला इकडून तिकडून कळलं ना तर सुमनला बिचारीला भीती वाटते। ती म्हणत असते की तो बहुले खूप वाईट माणूस आहे, तिला जर कळलं तर तिला कळलं पाहिजे, आपण तिला सगळी सत्य परिस्थिती सांगूयात। बयो येते तेवढ्यात आणि म्हणते काय सत्य सांगायचं आहे मला? मग आता सुमन आणि शुभमकर घाबरतात पण सुमन वेळ सांभाळून घेते आणि म्हणते अगं ते माझ्या पायाचं खरं खरं नेमकं काय दुखतंय काय नाही ते सत्य सांग म्हणत होते मी दादाला। बयो म्हणते आत्या एवढंच ना? अगं काही दुखत नाहीये तुझं, गोळ्या औषधं घे, आराम कर आणि पथ्य पाळ, अगं 2 दिवसात पळायला लागशील बघ तू। आता शुभमकर म्हणतो हो हो खरं आहे बयोचं, पण या दोघांच्याही चेहऱ्यावर टेन्शन जाणवतंय। पुढे आपण बघतोय रमाकांत जात असताना रस्त्याने त्याला त्या बहुलेचा कॉल येतो आणि आता हा बहुले त्याला काल गौतमीने जरा डायव्हर्ट करायचा प्रयत्न केला आहे ना, तर तोच रमाकांतला उगाच ब्लॅकमेल करायला लागतो, काहीतरी देतो तो त्याला अशी वेगळीच काहीतरी बोलतो। तेव्हा रमाकांत म्हणतो नीट बोलायचं माझ्याशी हा। तेव्हा हा म्हणतो अरे मित्र म्हणून बोललो रे, पण रमाकांत मला काही आता तुमची गरज नाहीये, शेवटी बयो माझा चेडू असे आणि मी त्याला हे सांगितल्यावरती ती माझ्यासोबत राहणारच आहे, त्यामुळे मला तुमच्या पुढे पुढे करायची गरज नाहीये। आता ती कमवायला लागल, माझी सगळी जिंदगी ऐशमध्ये जाणार आहे, त्यामुळे मला तुमचं काहीही ऐकायची गरज नाहीये। म्हणजे याला असं म्हणायचं असतं की मी माझं स्वतंत्र आहे, मी काही तुमच्या प्लॅनप्रमाणे चालणार नाहीये। रमाकांत त्याला म्हणतो ए तुला विसर पडलाय का? तुझ्यावरती किती केसेस आहेत पोलीस स्टेशनमध्ये, तुझ्या त्या पोरीला जर मी सांगितलं ना की तू तिच्या आईला मारझोड करायचा, किती त्रास द्यायचा, तर ती पोरगी तुझी स्वतः जेलमध्ये पाठवेल तुला, जिथून आला होतास ना तिथेच। त्यामुळे चुपचाप मी बोलतो ना तसं करायचं, तुला तिच्या आयुष्यात कसं आणायचं काय नाही ते मी ठरवणार आहे। आता हा बहुले त्याचा आवाज कमी होतो लगेच। मग रमाकांत म्हणतो असंच कमी आवाजात बोलायचं माझ्याशी। रमाकांत शेठ म्हणतात मला, मी सांगतोय ना तसंच करायचं चुपचाप। रमाकांतने धमकवलंय त्यांना, त्यामुळे आता ते गप्प बसलेत। पण इरा मात्र आरवशी डोकं लावत असते, अंकिता इथे का आली ते सांग, तुझा आणि तिचा विषय वेगळा होता ना। आता तेवढ्यात बयो म्हणते दादा येऊ का? आरव म्हणतो ये ना। आता इरा लगेच म्हणते ही कशाला आली आता इथे? आरव म्हणतो इरा नीट बोल तोंड सांभाळून।
बयो म्हणते, अरे आरव दादा, ते मला ना तुझ्याकडचं ते माहिती हवी होती, तुझ्या लॅपटॉपमध्ये असेल ना ते पार्शल मेमरी लॉसची. अरे आज दवाखान्यात एक पेशंट आले, त्यांना ना काहीच आठवत नाही बघ, तुझ्या माहितीमुळे काही मिळालं मला, म्हणजे इन्फॉर्मेशन तर बरं होईल. तेवढ्यात इरा खूप वैतागते आणि म्हणते, काय गं तुझं, गावाकडची माणसं पेशंट त्याचा तो बघून घेईल ना, तुला काय गरज आहे मध्ये 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 करायची. मी आणि आरव दादा बोलतोय, तुला दिसत नाही का, महत्त्वाचा टॉपिक चालू होता, तू आम्हाला डिस्टर्ब केलंस. आरव म्हणतो, इरा ती डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नात्याने ती मला ही सगळी माहिती विचारतीये. इरा म्हणते, पण हिला काय गरज होती मध्ये यायला. बयो म्हणते, मी विचारूनच आले आरव दादाला. आता आरव म्हणतो, तिला बोलू दे. इरा म्हणते, बोलत बसा मग, आणि निघून जाते. बिचारी इरा, तिचा नेहमीच पचका होतो. आरव बयोला म्हणतो, मी देईल तुला नोट्स. इरा आता गौतमीकडे कंप्लेंट करायला लागते बयोची. ही दरवेळेला अशी मध्ये मध्ये कडमडते. मी आणि दादा महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो, मम्मा तुझं लक्ष कुठे, माझ्याकडे बघ. अगं ती मध्येच कडमडली, काय तर तिच्या गावाकडचा कोणी पेशंट आहे म्हणे आणि त्याचा मेमरी लॉस झाला, आता त्याच्याशी आपल्याला काय करायचंय. गौतमी मात्र तिच्याकडे लक्ष देत नसते. ती म्हणत असते, जाऊ दे ग इरा. इरा म्हणते, जाऊ दे काय जाऊ दे मम्मा, तू तिला काहीच बोलत नाही. तिला डोक्यावर बसून ठेवलंयस तू. आता गौतमी तिला नुसतं कोडवर्डमध्ये बोलते, आता काहीच दिवस सहन करायचंय तुला. आता नेहमी करता ती इथून निघून जाणार आहे, बस थोडे दिवस. आता या इराला कळे ना गौतमी असं का बोलतेय. इकडे आता ही सुमन काम करत असते तेव्हा बयो काही तिला काम करू दिना. तिला म्हणते, आत्या तुला सांगितलं ना आराम कर, चल सोड बरं हे सगळी कामं, मी करेल ती कामं, आणि तू फक्त आराम करायचा आहेस. तू सांग बरं तुझं किती प्रेम आहे आमच्यावर. सुमन म्हणते, हा काय प्रश्न आहे. बयो म्हणते, सांग ना किती प्रेम आहे आमच्यावर. सुमन म्हणते, अगं माझ्या जीवापेक्षा जास्ती प्रेम आहे गं बयो माझं तुमच्या सगळ्यांवर. बयो म्हणते, हो की नाही, मग आमचं पण प्रेम आहे ना तुझ्यावरती, तू असं काम करायचं नाही म्हणजे नाही. आणि अगं आत्या तुला माहिती आहे का, आज दवाखान्यातनं एक पेशंट आलेत, त्यांना काही आठवतच नाही गं आधीचं, म्हणजे ते आपल्या गावाकडचे आहेत, म्हणजे तशी काही माहिती मिळाली नाही, पण ते मालवणी आहेत. मी पप्प्या दादांना सांगितलंय त्यांच्याबद्दल माहिती काढायला, पण तू येतेस का उद्या दवाखान्यात, म्हणजे गावाकडचं कोणी माणूस असं दिसलं तर तेवढंच बरं वाटतं ना, म्हणजे शेवटी गावाकडची माणसं प्रेमळ असतात आणि काही ना काही ओळख निघेल. सुमनच्या लक्षात आलंय की ही बहुलेबद्दलच बोलते, त्यामुळे सुमन म्हणते, होय काय, बघू उद्याच्या उद्या काय करायचं ते. आता तेवढ्यात तिला फोन आलाय. आता तो फोन असतो रमाकांतचा, पण आता सस्पेन्स दाखवला त्यांनी. सुमन नुसती काय असं म्हणते आणि पळत जाते दरवाजाकडे. बयोला कळे ना हिला काय झालं. आता ही दरवाजा उघडते तर बाहेर रमाकांत उभा असतो. सुमनच्या मागे मागे सगळेच जण येतात. आता बयोला आश्चर्य वाटतं, रमाकांत काका जेलमधनं सुटले. रमाकांत आता सगळ्यांकडे असं बघायला लागतो आणि आता सगळेच जण बाहेर आलेत. आरव, गौतमी, तीरा, शुभमकर सगळेच बाहेर आलेत. शुभमकर म्हणतात, तू रमाकांत इथे कधी सुटलास जेलमधनं, आणि सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात. गौतमी पण म्हणते, बापरे रमाकांत भाऊजी तुम्ही कधी सुटलात जेलमधनं. आता हा रमाकांत म्हणतो, मी तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलो आहे. आणि आता शेवटपर्यंत रमाकांतने माफी मागितली असंच दाखवतोय की माझं चुकलं, मी खूप वाईट वागलो, मी असं वागायला नव्हतं होतं, माझ्याकडनं खूप पापच झाली, मला माफ करा. आता सुमन तर बिचारी भाबडीच आहे, तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलंय रमाकांतला बघून. रमाकांतने तर सुमनचे पायच धरले. सुमन म्हणत असते, असं काय करताय अहो. रमाकांत म्हणतो, नाही ग सुमन, मी माफीच्या पण लायकीचा नाही आहे, पण मला माफ करा. शुभमकरांचे पण पाय धरतो तो, पण शुभमकर म्हणतात की जा तू रमाकांत इथून कायमचा. रमाकांत म्हणतो, दादा असं नको बोलूस रे, आणि बयोची पण माफी मागतो. पोरी मी तुझ्याशी खूप वाईट वागलो ग, मी खूप नाही ते बोललो तुला, नाही ते वागलो तुझ्याशी, माफ कर मला. आणि सुमन आता रडायला लागते. तर प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, रमाकांतला घरात एंट्री मिळेल काय, आणि हा भाग या माफीवरच त्यांनी संपवला. इथे पुढे आपण बघणार आहोत सुमन शुभमकरांना म्हणते, काय करायचं ठरवलंयस तू त्या बहुलेचं. शुभमकर म्हणतात, सोलापूरला एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, आपण त्याला तिकडे पाठवून देऊया, तिकडे त्याच्यावर फ्रीमध्ये उपचार पण होतील. आता इकडे हा बहुले बयोशी माइंड गेम खेळतोय. तो बयोला म्हणतो, माझ्या पोरीचं नाव आठवलं मला, माझ्या पोरीचं नाव सरस्वती, आणि आता बयोच्या डोळ्यात अश्रू आले, म्हणजे बहुलेने त्याचं काम केलं. असा होता प्रेक्षकांनो आजचा भाग. कसा वाटला कळवा, आणि प्लीज हो लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.